आपसे मुख्यमंत्री साहब ने कांटेक्ट किया, आज भी उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि महाराष्ट्र के राज्यपाल रहे हैं सीपी राधाकृष्णन और उनको वोट करना चाहिए एनसीपी शरद पवार को। आपको फोन किया था और उन्होंने कहा कि आपसे रिक्वेस्ट की है। ये तो मैंने कहा शुरू है ना कि भाई मुझे देवेंद्र फडणवीस का टेलीफोन आया था और उन्होंने रिक्वेस्ट की कि जो उनका कैंडिडेट है वो यहाँ के राज्यपाल है और महाराष्ट्र का राज्यपाल होने के बाद हम सब लोगों को उन्हें मदद करनी चाहिए, वो करिए कि जिसका स्वीकार करना हमें पॉसिबल नहीं। संजय राऊतांनी सांगितलं आमच्या चर्चा झाली नाही म्हणून निर्णय घेतला हे आमच्याच आमच्या चर्चा निर्णय एकच. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान जे आहे ते गोपनीय गुप्तता आहे. तर अशा वेळेस एनडीएकडे आवश्यक संख्याबळ आहे, तरी तुम्हाला असं वाटतं का की गुप्त मतदान असल्यामुळे तुमच्या उमेदवारांचे विजयाचे किती चान्सेस आहेत? मतांची संख्या जर बघितली राज्यसभा लोक तर ती आमच्या देशात किती असते, त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही काही करत असणार आणि त्या चौकशीच्या बाहेर जाणार नाही. आमची जी मत आहे ती आमची ठरलेली मत आहे, जी आम्ही द्यायचा निर्णय घेतला त्याला पाहिजे. दुसरीकडचं काय होईल हे त्यांचा तयारी करतो. याला जोडून एक असा प्रश्न आहे की दोन्ही उमेदवार हे दक्षिणेतले आहेत. अशा वेळेस जे रेड्डी जे इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत त्यांचा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांशी जवळचा संबंध आहे. असं पाहता इंडिया अलायन्स मध्ये जे खासदार आहेत किंवा जे बाहेरचे खासदार आहेत अशा सगळ्यांना एकत्रित काही आवाहन केलं जाणार आहे का इंडिया अलायन्स कडून? अजून ते त्यावेळी याच्यावर चर्चा केली नाही. थोडं वेळ म्हणजे गेल्यानंतर पुन्हा त्याचा विचार करू. पण आम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आमची स्ट्रेंथ किती आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्याच्यापेक्षा काही वेगळा निकाल या ठिकाणी लागेल अशा समजुतीचा निर्णय आहे. सगळ्याच जे पराभूत उमेदवार होते त्यांना आज बोलवण्यात आलेलं होतं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या या सगळ्या समस्या सांगितल्या. राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आता या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा उतरत आहात. कशा पद्धतीनं येत्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहात किंवा निवडणूक आयोगाला धारेवर धरणार? आणि सरकारचा विचार करत नाही आणि निवडणूक आयोगाचा विचार करतो. आणि म्हणून आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये 300 खासदार रस्त्यावर उतरले आणि आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला इलेक्शनच्या विषयाला. तिथं आम्हाला अटक केली गेली. त्यांना ते काही आमचं म्हणणं होतं की आम्ही त्या ठिकाणी आधी कळवलेलं होतं. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा दौरा चालू आहे. जे फीडबॅक आम्हाला मिळतो की प्रचंड प्रतिसाद आणि बिहार राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण माझा ऑब्झर्वेशन अनेक असतात की आर्थिकदृष्ट्या अडचणीचं असेल तिथे काही प्रश्न असतील, पण राजकीयदृष्ट्या बिहार हे राज्य अत्यंत जागृत